पाळी आणण्यासाठी तुम्ही बाहेरून फक्त केमिकल्स खाताय आणि तुम्हाला वाटतंय की सगळं छान चालू आहे, तर तुम्ही चुकताय. पीसीओडी साठी तुम्हाला आयव्हीएफ लागते म्हणजे तुम्ही खरोखरच खूप चुकीच्या ट्रॅकवर आहात. पीसीओडी साठी जो लिटरली 2-3 महिन्यामध्ये तुम्ही रिकव्हर करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही आयव्हीएफ ला जाताय आणि एवढे सगळे त्रास सहन करताय. तुम्ही खरोखर चुकताय. हा पीसीओडी आजार असा आहे की जो दीर्घकालीन तुमच्या शरीराला विकृत करून ठेवतो. म्हणजे याचे लॉंग टर्म इफेक्ट भरपूर आहेत. पीसीओडी हा कायमस्वरूपी बरा होणारा आजार आहे की नाही, आणि जर बरा होणार आहे तर मग किती वेळ आम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? पीसीओडी हा खालचा प्रॉब्लेम आहे ना, पण मेडिकल सायन्स काय सांगतं की याची सुरुवात कुठे होते, तर ब्रेन मधून होते. प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्रास होतात, मेन्स्ट्रुएशनच्या दरम्यान त्रास होतात. हे सगळे त्रास तिला भरपूर सारे बेनिफिट पण देत असतात. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे. मग थायरॉइडची गोळी घ्यायची का पाळी येण्याची गोळी घ्यायची, कोणतं नेमकं औषध घ्यायचं, आणि या बाबतीमध्ये मग स्त्रियांना खूप टेन्शन येतं की करायचं काय नाही. आपण स्वीकारलं काय पाहिजे की माझं वजन हायपोथायरॉइडमुळे नाही वाढत आहे, माझं वजन डाएटमुळे वाढतं. आज ते बिचारे अमेरिकेतली लोक जिथे सूर्य दिसत नाही ते गोळ्या खातात व्हिटॅमिन डीच्या, आणि इथे भारतामध्ये धोधो इथे सूर्याचा प्रकाश आहे आणि आपण सुद्धा व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खायला जातो. इथे सूर्य आहे ना, मग व्हिटॅमिन डीची गरज काय? सूर्य जर असेल तर व्हिटॅमिन डीची गरजच नाहीये तुम्हाला. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मंडळी, आजकाल आपली लाईफस्टाईल बदलत चालली आहे. जशी लाईफस्टाईल बदलत गेली तसे वेगवेगळे आजार आपल्याला होत गेले, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरात जे बदल होत आहेत त्याला आपण एकच म्हणतो की तुझं खानपान बदलत चाललंय आणि आपली बदलती जीवनशैली याला जबाबदार आहे. माझ्या अनेक मैत्रिणी अशा आहेत ज्या सतत चर्चा करत असतात. त्यांची तक्रार असते की अचानक आमचं वजन वाढतंय, पाळी वेळेवरती येत नाहीये, चेहऱ्यावरती केस येत आहेत, आणि अशा अनेक समस्या असतात. मग आता यावर उपचार काय, आणि हा जो आजार आहे हा कधी बरा होऊ शकतो की नाही, असाही प्रश्न त्यांच्या मनात आहे. तुमच्या आणि माझ्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत माधोबागचे तज्ज्ञ डॉक्टर, माधोबागचे सीएमओ डॉक्टर गुरुदत्त अमीन यांच्याकडून. डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. धन्यवाद. थँक्यू. जसं मी आत्ताच म्हणाले, माझ्या अनेक मैत्रिणी आहेत किंवा ट्रेनमध्ये देखील चर्चा होते तेव्हा मी हे ऐकत असते की लाईफस्टाईल बदलत चालली आणि त्यामुळे आम्हाला हे सगळे आजार होत आहेत. हे सगळे आजार म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस. तरुण वयामध्ये हे आजार वाढताना देखील दिसतात. याची नेमकी कारणं काय असू शकतात, आणि अलीकडच्या काळात याचं प्रमाण का वाढत चाललंय? जसं तुम्ही म्हणालात की आपली जीवनशैली हे त्याचं मुख्य कारण आहे, पण त्याची जर आपण ओव्हरऑल एक व्याप्ती बघायचा प्रयत्न केला ना, तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आतापर्यंत जेवढे मी पेशंट्स बघितलेत त्यानुसार एवढं मी नक्की सांगू शकतो की ह्याची सुरुवात जी आहे ना, ती वयाच्या जशी ती मुलगी 9वी-10वी मध्ये येते ना, तेव्हापासून होते. म्हणजे जसं एखादी मुलगी 9वी-10वी मध्ये येते, मग ते अभ्यासाचं टेन्शन, परफॉर्मन्सचं टेन्शन, स्वतः आपण कसे दिसतोय याचं एक टेन्शन, आपल्या जीवनामध्ये खूप काहीतरी बदल घडतायत आणि त्या बदलांना आता आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय ह्याचं टेन्शन, मग याच्यातून रात्रीची झोप नीट न होणं, लेट नाईट. आपण बघितलं असेल आजकाल बरोबर. मुलांमध्ये फॅड झालंय की तुम्ही 1:30-2 वाजता झोपायचं, म्हणजे रात्री अभ्यास करत बसायचा. या सगळ्या गोष्टीतून, आणि सोबत मग रात्री मुलगा तो किंवा ती मुलगी 2 वाजेपर्यंत अभ्यास करते, आणि त्याच्याच बरोबरीने आई बघतीये की माझी मुलगी 2 वाजेपर्यंत अभ्यास करते, मग काय करायचं? मग काहीतरी खायला आणून द्यायचं. मग तुम्ही विचार करा की ह्या सगळ्या जीवनशैलीतून की जिथे आपण आपली दिनचर्या फॉलो करत नाहीये, सकाळी वेळेत उठत नाहीये, रात्री वेळेत झोपत नाहीये, जेवणामधलं संतुलन नाहीये, दिवसभराच्या ताणामध्ये एवढं प्रेशरमध्ये आहोत की फिजिकल फिटनेसकडे किंवा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. अशा परिस्थितीतून आज ज्या फिमेल जात आहेत, त्याचा परिणाम म्हणून आता असं दिसतंय की 5 पैकी 1 फिमेल ही पीसीओडीनी, म्हणजे 3 किंवा 5 पैकी 1 फिमेल ही पीसीओडीनी ग्रस्त आहे, असं चित्र आहे. आणि मग त्या पीसीओडी मधून निर्माण होणारे सगळे त्रास, मग ते त्रास असे नसतात की प्रत्येक वेळेस ती फिमेल खूप सिक असेल, खूप आजारी असेल. हा पीसीओडी आजार असा आहे की जो दीर्घकालीन तुमच्या शरीराला विकृत करून ठेवतोय. म्हणजे याचे लॉंग टर्म इफेक्ट भरपूर आहेत. त्यामुळे आज समाजामध्ये जवळपास एक मी म्हणेन 25 ते 30% फिमेल्स या पीसीओडीनी ग्रस्त आहेत, आणि जी नक्कीच चिंतेची बाब आहे. कारण याला जर वेळेत रेक्टिफाय नाही केलं तर त्याचा खूप विपरीत परिणाम त्या स्त्रीच्या ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल किंवा तिची इमोशनल हेल्थ असेल, याच्यावरती होत असतो. त्यामुळे वेळेत त्याला कुठेतरी समजून घेणं आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. बरोबर. जसं तुम्ही आता म्हणतायत की वेळेत समजून घ्यायला हवं, पण मग घरामध्ये जर आईला असेल किंवा आजीला असेल तर मग तो त्या मुलीला होऊ शकतो का?
का हा आजार अनुवंशिक आहे असं जर आपण म्हटलं तर? अनुवांशिक फॅक्टर हा प्रत्येक वेळी प्रत्येक आजारात असतो असं मी म्हणतो. फक्त त्याच्यात एक फॅक्टर जो तुम्ही खूप महत्व दिलं पाहिजे तो असा आहे की आई-वडिलांकडनं तुमच्याकडे एखादा आजार आलेला आहे. पण त्या आजारासाठी अनुकूल वातावरण जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये निर्माण केलं तरच तो आजार बळावणार आहे. जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तसं वातावरण निर्माणच नाही केलं तर तो आजार काही निर्माण पण होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक 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 फिमेल आहे की जिला पीसीओडी होतं तिच्या समजा प्रोडक्टिव्ह एजमध्ये आणि नंतर तिला डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. आता ह्या मुलीची जीवनशैली जर व्यवस्थित असेल तर असं काही समजण्याचं कारण नाही की माझ्या आईला होतं म्हणून मला पण होणार आहे. इथे मेजर जो कॉन्ट्रीब्युटर आहे कुठल्याही आजाराला मेजरली एक्सप्रेस करण्याचा मेजर कॉन्ट्रीब्युटर असतो तुम्ही त्या शरीरातल्या जीन्सला कसं वातावरण निर्माण करून देताय. ज्या ज्या वेळी आपण त्या जीन्सला फेवरेबल ॲटमॉस्फिअर निर्माण करून देतो त्याच वेळी तो जीन्स स्वतःला एक्सप्रेस करत असतो. त्यामुळे अनुवांशिकता नक्कीच आहे पण त्याहीपेक्षा जास्त तुम्ही त्या शरीरातल्या बियांना जनुकांना किती अनुकूल वातावरण निर्माण करून देताय याच्यावरती सगळा खेळ अवलंबून आहे. जर आपण आपल्या शरीराला तसे अनुकूल वातावरणात निर्माण नाही करून दिलं की ज्याच्यातून ती पीसीओडीचा आजार माझ्या शरीरात निर्माण होईल तर आपल्याला काही कारण चिंता करायचं काही कारण नाही. जसं मी सुरुवातीला म्हणाले की माझ्याही मैत्रिणी आहेत ज्या चर्चा करत असतात की अगं मला पीसीओडी आहे किंवा पाळी नियमित नाहीये. तर या सगळ्यामध्ये मग त्यांना ही पण भीती वाटते की पीसीओडी हा कायमस्वरूपी बरा होणारा आजार आहे की नाही आणि जर बरा होणार आहे तर मग किती वेळ आम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? हा पूर्ण बरा होणार आहे. एक लक्षात घ्या की पीसीओडी हा आजार जर आपण थोडासा नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला ना तर पॉलिसिस्टिक ओव्हरायन डिसीज किंवा सिंड्रोम असं म्हणलं जातं. पण प्रत्येक वेळी अशी काही गरज नसते की ओव्हरीमध्ये प्रॉब्लेमच आहे. बऱ्याच पेशंटमध्ये आपण बघतो की पीसीओएस सिम्पटम्स सगळे असतात पण ओव्हरीचे सोनोग्राफी केली की सगळं नॉर्मल असतं. त्यात काही दिसत नाही तुम्हाला. हे लक्षात घ्या की हा आजार असा आजार नाहीच आहे की कुठला तरी तुम्हाला मोठा डायबिटीज सारखा रोग जडलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचं इम्बॅलन्स आलेलं आहे. तुम्ही जर त्याची व्यवस्थित काळजी केली तर हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. अगदी पीसीओडीच्या सिस्ट सुद्धा डिझॉल्व्ह होतात. त्यामुळे आपल्याला ह्या आजाराला असा काही खूप मोठा बरा न होणारा आजार आहे वगैरे असं काही नाहीये. तुम्ही फक्त त्याला समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा होतं काय आज फिमेल्समध्ये आपण बघायला गेलो की एक नॅचरल टेंडन्सी आहे. मला काहीतरी आजार झाला तर आजार झाल्यानंतर आपण काय करतो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला काय सांगतो की मला काहीतरी औषध द्या आणि मग औषध द्या सांगितलं की डॉक्टर काहीतरी औषध लिहून देतात आणि आपली समज अशी आहे की मी काही बदलणार नाही. मी फक्त औषधं खाईन आणि औषधांनी सगळं नॉर्मल होईल. किंवा बऱ्याच वेळा पीसीओडीचं जो तुम्ही इन्फॉर्मेशन वाचली गुगल केली तर तुम्हाला एक शब्द ऐकायला मिळतो की हार्मोनल इम्बॅलन्स. मग हार्मोनल इम्बॅलन्स हा प्रॉब्लेम आहे म्हणल्यानंतर मला काहीतरी बाहेरून हार्मोन घ्यायचे आणि ते सगळं बॅलन्स करायचं आहे अशी धारणा तयार होते. ही कुठेतरी चुकीची. हार्मोनल इम्बॅलन्स माझ्या शरीरात घडतोय कारण माझ्या जीवनामध्ये माझ्या व्यायामामध्ये दिनचर्येमध्ये माझ्या आहारामध्ये माझ्या विचारांमध्ये कुठेतरी गडबडी आहेत. जसं आपण पीसीओडीच्या कंडिशनमध्ये जर त्याच्या आत काय घडतं बघायला गेलो तर ओव्हरीज फिमेल्समध्ये असतात जिथून ओवम तयार होतं म्हणजे बीज तयार होतं. आता आपण थोडंसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलकडे जाऊया की जे मेन्स्ट्रुअल सायकल असते 28 दिवसाची त्याच्याकडे जाऊया. होतं कसं की फिमेलचं शरीर हे दर महिन्याला प्रेग्नन्सीसाठी तयार होत असतं. म्हणजे दर महिन्याची ते तयारी असते की दर महिन्याला प्रेग्नन्सीसाठी तयार व्हायचं. जर प्रेग्नन्सी नाही झाली तर मग जशी रजस्त्राव होतो पहिले 4-5 दिवस तसं ते 4 दिवस सगळं ते जे काही बेडिंग बनवलंय बाळासाठी ते बेडिंग निघून जातं. म्हणजे या 28 दिवसाच्या सायकलची सुरुवात कुठे होते तर पहिली 4 दिवस तुमचे ब्लिडिंगचे होतात. ते ब्लिडिंग काय आहे तर ते गर्भाशयाने केलेली तयारी आहे की नवीन आता गर्भधारण होणार आहे आणि त्या गर्भासाठीचं सगळं सेटिंग करून ठेवलेलं आहे आणि गर्भधारण नाही झाला म्हणून ते सगळं बेडिंग आता निघून जातं. हे पहिले तुमचे 4 दिवस. त्या 4 दिवसानंतर परत पुढच्या गर्भाची तयारी केली जाते. मग त्या पुढच्या गर्भाच्या तयारीच्या सिक्वेन्समध्ये मोठा रोल प्ले करते तुमची ओव्हरी. आता ही जी काही ओव्हरी आहे त्या ओव्हरीमध्ये भरपूर सारे छोटे 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 फॉलिकल्स आहेत आणि ते हळूहळू थोडे थोडे वाढायला लागतात. त्याच्यापैकी एक कुठला तरी फॉलिकल पूर्ण मॅच्युअर होतो आणि मॅच्युअर होऊन तो फुटतो आणि त्याच्यातून ऍक्च्युअली एक बी बाहेर येतो. लक्षात आलं इथपर्यंत सीन? हे 14व्या दिवशी घडतं की 14व्या दिवशी त्या फॉलिकल मधून एक बी बाहेर आलं आणि ते बाहेर आलं आणि ते आता त्या काळात स्त्री गर्भधारणा करू शकते. हे बी फुटण्याची मगाशी म्हणलं की ते फॉलिकल फुटणं ह्याला म्हणतात ओव्ह्युलेशन. हे ओव्ह्युलेशन जर व्यवस्थित झालं लक्षात आलं 14व्या दिवशी जर हे ओव्ह्युलेशन व्यवस्थित झालं म्हणजे ओव्हरीचं काम काय तर ओव्ह्युलेशन हे ओव्हरीचं काम आहे. ओव्हरीचं काम काय तर एक छानसं परिपक्व बीज बनवणं की जे गर्भधारणेसाठी परिपक्व असेल हे काम ओव्हरीचं आहे. हे काम जर व्यवस्थित झालं तर मग पुढची प्रक्रिया चालू होते काय तर आता बी तयार झालंय बीज तयार झालंय
आता जर गर्भधारणा झाली तर परत नवीन बेडिंग बनवायचं तर ते नवीन बेडिंग परत बनायला लागतं. म्हणजे पहिले 4 दिवसांमध्ये मागचं बेडिंग सगळं निघून गेलं होतं. आता पुढचे जे 14 दिवस आहेत आणि त्याच्यानंतरचा काळ आहे त्यात ते परत बेडिंग बनवलं जाईल. म्हणजे फिमेलच्या शरीरामध्ये कंटिन्युअसली प्रोसेस बनत राहते की बेडिंग बनवायचं आणि ते जर गर्भधारणा नाही झाली तर ते काढून टाकायचं. पीसीओडी मध्ये काय होतं? पीसीओडीच्या सीनमध्ये त्या ओव्हरीजचं काम आहे ना, एक बीज बनवणं, ते कामच नीट होत नाही. आणि त्याच्या मागचं काय कारण असेल? आपण ऐकताना वाचताना भरपूर वाचतो की हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, हे हॉर्मोन वाढले, ते हॉर्मोन वाढले, इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, प्रोलॅक्टिन वाढ, असं बरेच काय 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 आपण वाचनाला गेलो की तुम्हाला वाचायला मिळत असेल. पण जर तुम्हाला त्यातलं खरं सार काढायचं आहे तर सार असं आहे की तुमच्या ओव्हरीजच्या आतमध्ये ते बीज वाढण्यासाठी जागा कमी पडतीये, त्याच्या आतमध्ये कचरा जमलेला आहे. मग सरळ साधं सूत्र काय की ओव्हरीजच्या आतमध्ये कचरा जमलेला आहे, तो ओव्हरीजच्या आतमधला कचरा काढून टाकायचा, त्याला हायपरप्लासिया म्हणतात. तो काढून टाकला की आतमध्ये व्यवस्थित बीज निर्माण होईल. व्यवस्थित बीज निर्माण झालं की तुमची मासिक पाळी वगैरे सगळी नॉर्मल येईल आणि मग सगळ्या त्रासातून तुम्ही बाहेर पडाल. आता हे जर करायचं असेल तुम्हाला की तुमची त्या ओव्हरीतला अडकलेला कचरा काढायचा असेल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये परत चेंज करायला लागतील. बरोबर. तुम्ही जर असं म्हणलात की फक्त गोळ्या खाईन आणि गोळ्या खाऊन माझे सगळे हार्मोन आतल्या आत मॅनेज होतील, असं काही होत नाही. हार्मोन घेऊन तुम्हाला बेनिफिट मिळू शकतात, पण तेवढ्याच प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट सुद्धा शरीरावर होतात. त्यामुळे हे कधीही चांगलं आहे की आपण शरीराला रेग्युलेट करणं. बाहेरून औषधं घेऊन तुम्ही आतमधले खेळ रेग्युलेट करत असाल तर तुम्ही कुठे ना कुठेतरी डिपेंडंट बनताय. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही तुमच्या शरीरातल्या आतल्या हार्मोन्सला नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न केला, आणि हे काही खूप मोठं आपल्याला असं जादूचे प्रयोग करायचे नाहीयेत. आपल्याला फक्त आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवायची. म्हणजे सकाळी किती वाजता उठताय तुम्ही, रात्री किती वाजता झोपताय. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या शरीरात सर्केडियन रिदम नावाची एक गोष्ट असते. म्हणजे काय तर सूर्यप्रकाश येतो ना, त्यावेळी आपल्याला कळतं की हा सूर्यप्रकाश आलाय, दिवस सुरू झालाय. सो माझा मेंदू काही घड्याळात बघून काम नाही करत. सूर्यप्रकाशाच्या सेन्सिटिव्हिटीवरती माझ्या मेंदूमध्ये दिवस रात्रीचे सायकल चालू होतात, त्याला सर्केडियन रिदम म्हणतात. आता तुम्ही जर सकाळी 9 वाजता उठणार असाल आणि अंधाऱ्या खोलीतून बाहेर येणार असाल तर तुमच्या शरीरातला सर्केडियन रिदम डॅमेज झालेला आहे. ज्यावेळी तुम्ही झोपलं पाहिजे त्यावेळी तुम्ही मस्त सगळीकडे फ्लॅश लाईट लावलेले आहेत आणि तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवरती किंवा लॅपटॉपवरती काहीतरी पिक्चर बघत आहात, तर तुम्ही तुमचं सर्केडियन रिदम स्वतः डॅमेज करताय. सो फर्स्ट म्हणजे हे जे काही बदल आहेत ना, की रात्री वेळेवर झोपणं, सकाळी उठून थोडंसं फिरायला जाणं, हे जर काही सगळ्या गोष्टी केल्या, थोडंसं जेवणामधल्या काळजी, आपल्या स्वतःकडे शरीराकडे बघणं, स्वतःच्या शरीराकडे एका सॉफ्ट नजरेने बघणं, थोडंसं म्हणजे जसं आपण म्हणू फिमेल्समध्ये फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स जास्त पाहिजेत. म्हणजे फिमेलच्या जीवनामध्ये सुद्धा फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स जास्त पाहिजेत. मग त्याच्यामध्ये आपण कुठले हॉबीज कुठल्या मेंटेन करतोय, आपण कुठल्या प्रकारचे व्यायाम करतोय. मग तिथे तुम्ही जिमचे मोठे मोठे डंबेल्स उचलणारे व्यायाम करणं जास्त फायद्याचं आहे का तुम्ही छान एरोबिक आहे, योगासन आहे, फ्लेक्झिबिलिटी वाढवणार, अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला वाटतं पीसीओडी वरती खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करतात आणि हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर की बरा होऊ शकतो का, तुम्ही हा आजारच नाहीये. हा आजारच नाहीये, फक्त थोडासा इम्बॅलन्स आलेला आहे आणि तो आणलाय कोणी? बरोबर. तो आपणच आणलेला आहे आणि आपण आणलेला असल्या कारणाने आपणच तो घालवू शकतो. त्यामुळे तेवढा प्रयत्न केला पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की हा आजार नाहीये आणि घाबरण्याचं कारण नाहीये. पीसीओडी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे ज्या मैत्रिणी आता आपल्याला बघतात त्यांना मला आवर्जून सांगायचंय की पीसीओडी जर तुम्हाला असेल तर घाबरून जाऊ नका, चिंता करू नका. लाईफस्टाईलमध्ये जर थोडेसे बदल केले तर हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. तरी देखील तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, तुम्हाला डॉक्टरांना थेट काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही मिस्ड कॉल द्या. माधवबागचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील. कमेंटही तुम्ही करू शकता आणि तुमचा जो काही प्रश्न असेल तो थेट तुम्ही डॉक्टरांना विचारा आणि घाबरून जाऊ नका. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की कायमस्वरूपी ही बरा होऊ शकतो, त्यावर उपचारही आहेत. ओव्ह्युलेशन आणि रप्चर होण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे तीही तुम्ही सांगितली. पण समजा एखाद्या स्त्रीच्या शरीरात आता पीसीओडी होणार आहे, काही बदल होत आहेत, तर ते बदल मग तिने स्वतः कसे ओळखायचे? सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजे पीसीओडीची सगळ्यात सुरुवात कुठे होते तर तुमची पिरियड्स इरेग्युलर होणं. मी जसं सांगितलं की इरेग्युलरिटी आली याचा अर्थ काय, याचा टाइम फॅक्टरशी संबंध आहे ना. आणि टाइम फॅक्टरशी संबंध आहे म्हणजे कुठेतरी काउंटिंग, ज्याला दिवस रात्र हे जे काही सायकल आहे हे तुमचं खराब होत आहे. म्हणजे तुम्ही असं समजू नका की 28 दिवसाची सायकल आता माझी 30 दिवस झालेत, 35 दिवस झालेत किंवा महिना झाला स्किप झालाय, असं सुद्धा होतं. पण हे जे काही घडतंय याच्या मागे कोण आहे, तर याच्या मागे आपल्या दिनचर्येतून आपण केलेले गडबडी आहेत, ज्याच्यामुळे डेजचं काउंटिंगच खराब झालेत.
तिथून ही सुरुवात होते की तुमच्या मेन्सेस म्हणजे इररेग्युलर पिरियड्स. एवढंच एका फक्त याचं लक्षण तर नाही, याच्या बरोबर बरीचशी लक्षणं त्या फिमेलमध्ये दिसायला लागतात. जसं की पीसीओडीला वजन वाढणं सगळ्यात मोठं एक लक्षण आहे. त्याच्याबरोबर ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ, तुम्ही बघत असाल की मिशा वगैरे यायला लागतात. याच्या मागे थोड्या स्टोरीज आहेत की हे का घडतं. जसं तुम्हाला एक सांगतो की फॅक्टर असा असतो की मेल सेक्स हार्मोन आणि फिमेल सेक्स हार्मोन हे फिमेलमध्ये दोन्ही असतात, मेलमध्ये पण दोन्ही असतात. म्हणजे दोन्ही पुरुष आणि स्त्रियांमध्ये मेल आणि फिमेल हार्मोन्स असतात. फिमेलमध्ये मेल सेक्स हार्मोन कमी असतात आणि फिमेल सेक्स हार्मोन जास्त असतात. आता होतं काय की पीसीओडीच्या कंडिशन्समध्ये मेल सेक्स हार्मोन वाढायला लागतात फिमेल्समध्ये, आणि मग मेल सेक्स हार्मोन वाढले की मग पुरुषांमध्ये पुरुषत्व दाखवणाऱ्या काय तर मिशा आहेत, दाढी आहे, मग तिथे केस यायला लागतात. कुठेतरी मस्क्युलाईन कॅरेक्टर त्या फिमेलमध्ये डेव्हलप व्हायला लागतं. मग हे सुद्धा सिम्पटम दिसू शकतं की ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ ज्याला आम्ही म्हणतो. त्याच्याच बरोबरीने थोडेसे मेंटल डिस्टर्बन्सेस सुद्धा खूप जास्त प्रमाणात जाणवतात. कधीच खूप जास्त एन्झायटी वाटेल किंवा कधी खूप डिप्रेशन वाटेल. वजन वाढणं तर स्वाभाविक आहे की ऑब्व्हियसली मॅक्झिमम पीसीओडीच्या केसेसमध्ये तुम्ही पाहाल तर हे वजन वाढलेलं असतं. आणि अजून एक मजेशीर गणित की पीसीओडी हा खालचा प्रॉब्लेम आहे ना, पण मेडिकल सायन्स काय सांगतं की याची सुरुवात कुठे होते तर ब्रेनमधून होते. म्हणजे हा सगळा खेळ जो शरीरामध्ये फिमेलच्या रेग्युलेट केला जात असतो, ह्याचं रेग्युलेशन ब्रेनमध्ये होतं. हायपोथॅलॅमस, अँटिट्युरी पिट्युटरी, मग ह्या सगळ्या ग्लँड्स एकत्र मिळून काम करून मग परत थायरॉइड पण आली आणि मग ओव्हरी. म्हणजे विचार करा की दिस इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स कंडिशन. पण ही कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय, ही सुंदर आहे की एकमेकांशी संबंधित आहे. म्हणून मग तुमचे विचार, तुमची मानसिकता, तुमचं थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस याचा सुद्धा पीसीओडीशी प्रचंड जवळचा संबंध आहे. अजून एक मोठं लक्षण की जे जनरली दिसतं ते म्हणजे थायरॉइडचे प्रॉब्लेम. पीसीओडी ज्यांना झालेला आहे त्यांना तुम्ही बघाल तर मॅक्झिमम फिमेल्समध्ये तुम्हाला थायरॉइड इश्यू सुद्धा मिळेल. अजून एक आजार त्याच्या बरोबरीने येणारा म्हणजे असं, म्हणजे तुम्ही गुगल केलं तुम्हाला कळेल की पीसीओडी इज इक्वल टू डायबिटीज. म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची जी प्रक्रिया डायबिटीजमध्ये असते, सेम प्रक्रिया पीसीओडीमध्ये असते. म्हणजे पीसीओडीच्या फिमेल्समध्ये सुद्धा शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि तोच इन्शुलिन रेझिस्टन्स त्या फिमेलला हळूहळू त्याच्यातले मेल सेक्स हार्मोन वाढवणं असेल किंवा फॉलिकलची ग्रोथ नीट न होऊ देणं असेल, हे सगळे त्याच्यातूनच सिक्वेन्समध्ये येत असतात. तर सिम्पटम्स हे असे सगळे जाणवू शकतात आणि हे सिम्पटम्स जाणवले की जनरली फिमेल्स काय करतात की डॉक्टरला भेटतात, डॉक्टरला सांगतात की मेन्सेस वेळेवर येत नाही. असं सांगितल्यानंतर डॉक्टर मग लिहून देतात की आपण हॉर्मोनल रिप्लेसमेंट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तर होतं काय, जनरली डॉक्टर त्यांचं काम करतात, गोळी लिहून देतात आणि परत सांगतात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. पण ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर तुम्ही केलं नाही आणि गोळीलाच सर्वस्व मानलं तर मग मात्र तुमचं शरीर आतून गडबडायला लागतं. ज्यावेळी तुमच्या जीवनात काहीतरी आजार उत्पन्न होतो त्यावेळी पहिला प्रश्न डॉक्टरांना जाऊन हा विचारला पाहिजे की हे माझ्या शरीरात का झालं आणि मी कुठे चुकतोय ते मला सांगा, ते मी करेक्ट करतो, मग मी औषधं घेईन. ही जी काही प्रोसेस आहे ना, ही फार महत्वाची आणि मला वाटतं याच्यातून आपण पटकन बाहेर येऊ शकतो. त्यामुळे प्रायमरी सिम्पटम ज्यावेळी दिसतील तरी पटकन उड्या मारून गोळ्या खाऊन सगळं नॉर्मल करायचं अशा माइंडसेटमध्ये नका राहू. गोळ्या न खाता आपण आपली लाईफस्टाईल मॉडिफाय करून या सिम्पटम्समधून आणि या आजारातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो. तर सर तुम्ही आता सांगितलं की पीसीओडी मध्ये नेमकं काय होतं, स्त्रियांच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात, पण हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे. मग थायरॉइडची गोळी घ्यायची का पाळी येण्याची गोळी घ्यायची, कोणतं नेमकं औषध घ्यायचं, आणि या बाबतीमध्ये मग स्त्रियांना खूप टेन्शन येतं की करायचं काय नेमकं. परत भाग तोच आहे की आपण जर का ॲलोपॅथीकडे गेलो तर ॲलोपॅथीमध्ये याच्यावरती खूप छान छान रिसर्च झालेले आहेत, खूप छान अभ्यास झालेला आहे, खूप छान औषधं आहेत. पण ही औषधं फायनल उत्तरं नाही आहेत हे पहिले समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा फिमेल्सना ज्यावेळी प्रायमरी सिम्पटम दिसतं की पाळी येत नाहीये, त्यावेळी ते डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर एक गोळी देतात, ती गोळी घेतल्यानंतर पाळी येते. तर फिमेलला वाटतं की झालं आता नॉर्मल झालं सगळं ना. पण ते जे काही मी मगाशी सायकल सांगितलं ना की आतमध्ये ती ओव्हरीच्या आतमध्ये फॉलिकल तयार होणं, मग ते फॉलिकलमधून काय म्हणतात त्याला ओव्हम बाहेर येणं, ओव्ह्युलेशन होणं आणि त्याच्यानंतर मग गर्भाशयाची आतली लेअर ते बेडिंग तयार होणं, ही प्रक्रिया जी आहे ना ही कोणी केली पाहिजे, बाहेरच्या औषधांनी नाही. ही तर तुमच्या शरीरात तयार झालेल्या त्या फॉलिकलमधून तयार झालेल्या एका एका केमिकलनी तुमच्या शरीरामध्ये ते बेडिंग तयार केलं पाहिजे. आता काय होतंय, तुमच्या ओव्हरीमध्ये आहे कचरा आणि त्या कचऱ्यामुळे तुमचं फॉलिकल काही मॅच्युअर होत नाहीये, म्हणून तुम्हाला पाळी येत नाहीये. मग आता पाळी येत नाही म्हणून तुम्ही बाहेरून गोळी घेतली, ती गोळी काय करते तर ती गोळी तुमच्या बेडिंग तयार करते खोटं खोटं आणि पाळी येऊन जाते. तुम्हाला वाटतं की सगळं नॉर्मल झालंय,
नॉर्मल नाही झालंय, आपण पाळी आणायचं काम केलंय. आतला प्रॉब्लेम तो आतमध्येच आहे. म्हणजे तुम्ही काम कशावर केलं पाहिजे होतं, तर पहिले आतमध्ये जमलेला कचरा काढला पाहिजे होता. म्हणजे मी म्हणेन की पीसीओडीच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिलं काय येतं, तर वेट लॉस. तो जर तुम्ही नाही करू शकलात, तर तुम्ही जे काही करताय त्याची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे तुम्ही वेट लॉस न करता तुम्ही काहीही करताय, जे काही करताय त्याची किंमत 0 आहे. पहिल्यांदा वेट लॉस करा. फक्त वेट लॉसनी काम होतं का? आता एक्झाम्पल देतो मी. ओव्हरीज कुठे आहेत तुमच्या शरीरात? तर खालच्या भागात आहेत, बरोबर? मग खालच्या भागातल्या मसल्सचे व्यायाम व्हायला हवेत की नाही? तिकडे मूव्हमेंट्स व्हायला हवेत की नाही? मग पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस अगदी जसं कपडे धुवायला खाली बसलं जातं किंवा वेगवेगळ्या आपण एक्सरसाइज करतो त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळी आसनं करतो त्याच्यामध्ये. खाली बसलं जातं. जर तुम्ही असं करणारच नसाल, तुम्ही कंटिन्युअसली सिटिंग जॉबमध्ये असाल, तुम्ही बसूनच राहणार असाल, तर तुमचा जो तो पार्ट आहे, की ज्या पार्टमध्ये मूव्हमेंट व्हायला हव्यात, पेल्विक फ्लोअरमध्ये ज्या मूव्हमेंट व्हायला हव्यात, त्या होणार नाहीत. त्या झाल्या नाहीत, की त्या ओव्हरीमधला कचरा तसाच पडून राहील. ओव्हरीमधला कचरा तसाच पडून राहिलाय. तुमचं ओव्हम काय बनत नाहीये, फॉलिकल्स काय मॅच्युअर होत नाहीयेत, ओव्ह्युलेशन काय नीट होत नाहीये आणि पाळी आणण्यासाठी तुम्ही बाहेरून फक्त केमिकल्स खाताय आणि तुम्हाला वाटतंय, की सगळं छान चालू आहे, तर तुम्ही चुकताय. मग इथे पहिले मी जे सांगितलं तसं, की या आजारातून बाहेर पडणं 100% सोपं आहे. पण फक्त औषधांवरती अवलंबून राहणं आणि त्याच्यातून मग आपण बाहेर पडू अशी जर तुमची श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर ते चुकीचं आहे. सुरुवात व्हायला पाहिजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. बरोबर. या सगळ्याचा दोष आपण लाईफस्टाईलला देतोय, की लाईफस्टाईलमुळे हे होतंय. पण मग पूर्वी आपली आजी किंवा आपली आई पण कधी-कधी सांगते, की पाळी आल्यानंतर 4 दिवस त्या महिलेला बाजूला बसायला सांगितलं जायचं. कोणत्या कामांना हात लावायचा नाही किंवा काय नाही. पण आजकालच्या मुली म्हणतात, की ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि हे सगळं पाळणं पण आता पॉसिबल नाहीये. कारण जॉब आहे, इतर गोष्टी आहेत आणि इव्हन आता पाळीमध्ये देखील व्यायाम केला जातो. जिममध्येही मुली जातात आणि असं 4 दिवस बाजूला वगैरे बसणं हे तर होतच नाहीये. मग याच्याकडे आपण कसं ते पूर्ण बघायचं? आपण आपण काय केलं माहितीये का? आपण कुठेतरी स्त्री-पुरुष समानतेमध्ये नको ती चढाओढ सुरू केली. बघा एक लक्षात घ्या, की 2 वेगवेगळ्या स्पेसीज आहेत आणि दोघांचे वेगवेगळे गुण आहेत, असं मी समजतो. जसं एक ह एक 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 हरीण आहे आणि एक एक मासा आहे. दोघांची कॉम्पिटिशन लावता येईल का तुम्हाला? अगदीच नाही. की हरणाची पळायची कॉम्पिटिशन आहे, त्यात मासा पार्टिसिपेट करेल का? आणि माशाची पोहायची कॉम्पिटिशन आहे, त्यात हरीण पार्टिसिपेट करेल का? तर दोघांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगतो, की आयुर्वेदात तर काय-काय सांगितलंय, की त्या दरम्यान ज्यावेळी पाळी येते, त्या दरम्यान पूर्ण रेस्ट सांगितली. हं. आता लोकांना वाटतं, की कशाला रेस्ट पाहिजे? किंवा अंघोळ पण म्हणजे तुम्हाला माहिती असेल, की शेवटच्या दिवशी केसावरून नहातात, हो, बरोबर आहे? हो. ते का केसावरून न्यायचं आणि आधी का नाही न्यायचं किंवा आधी अंघोळ का नाही करायची? त्याच्यामागे एक सायन्स आहे. ज्यावेळी मासिक रजस्त्राव चालू असतो स्त्रीच्या शरीरामध्ये, तो रजस्त्राव तिच्या शरीरातल्या सगळ्या टॉक्झिन्सला बाहेर काढत असतो. हे तर तुम्ही नक्की ऐकलं असेल, की बरं. पुरुषांमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त आहे आणि फिमेल्समध्ये कमी आहे. त्याच्यामागे मासिक रजस्त्रावाचा सगळ्यात मोठा रोल आहे, की रेग्युलर जे मेन्स्ट्रुएशन होतं, त्यानी शरीरातले टॉक्झिन्स बाहेर जातात आणि त्याच्यामुळे फिमेलमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण कमी आहे. आता तुम्ही विचार करा, की शरीरातून टॉक्झिन्स बाहेर चाललेत. अशा वेळी मी व्यायाम करायला गेलो. म्हणजे एका ठिकाणी जे काही माझ्या शरीरातला ब्लडचा जो एक डायरेक्शन आहे, तो आता बाहेरच्या डायरेक्शननी आहे आणि त्यावेळी मी व्यायाम करायला गेलो. तर काय होईल? सगळे टॉक्सिन्स परत बॉडीमध्ये येतील. म्हणून त्या वेळामध्ये फिमेलनी रेस्ट घ्यावी, जेणेकरून त्या रक्तातले जे अनवॉन्टेड घटक आहेत, तेच बाहेर जातील. आयुर्वेदात त्याला एक खूप सायंटिफिक कन्सेप्ट आहे, की शाखा टू कोष्ठगती, की शरीरातून सगळ्या एक्स्ट्रीमिटीजमधून सगळे दोष, सगळे टॉक्सिन्स कोष्ठात येऊन मासिक रजस्त्रावातून त्या स्त्रीच्या शरीरातून सगळं शोधन व्हायला पाहिजे. म्हणून तिला आराम द्या. तिला का देवाकडे पाठवू नका? तिला का तिच्या हातचं काय त्याला म्हणतो आपण, तिच्या हातचं खाऊ नका? हो. तुम्ही विचार करा ना, की त्या 4 दिवसात तिला आराम द्यायचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं आपल्या एन्शंट लोकांनी आणि हे आपण मिस केलं कुठेतरी. त्याच्या मागचं सायन्स समजून नाही घेतलं आणि मग त्याच्याऐवजी काहीही होत नाही. आपण जिमला जाऊ. आता तुम्ही विचार करा, की ब्लीडिंग चालू आहे. शरीरामध्ये एक प्रकारचे हार्मोनल चेंजेस प्रचंड आलेले आहेत आणि त्या काळात स्त्री असे व्यायाम करते, की जे शरीरात टेस्टोस्टेरॉन वाढवू शकतात. हे कुठेतरी अजून इम्बॅलन्स ॲड करते. त्यामुळे फिमेल्सनी स्वतःकडे बघताना असं बिलकुल समजू नये, की ते मेलसारखं शरीर आहे. फिमेलकडे एक वेगळे गुणधर्म आहेत, मेलकडे वेगळे गुणधर्म आहेत. मी म्हणेन रिजिडिटी हा मेलचा एक गुणधर्म आहे आणि तोच त्याचा दोष पण बनतो. फिमेलकडे इलास्टिसिटी हा खूप मोठा गुणधर्म आहे आणि त्याच्याच बदौलत तुम्ही बघाल तर फिमेलमध्ये सगळे जे चांगले बेनिफिट्स मिळतात, ते त्या इलास्टिसिटीमुळे आहेत. त्यामुळे त्या 4 दिवसांमध्ये आपल्याला ही नक्की काळजी घेतली पाहिजे. आपले आजी-आजोबा, आजी, आई जे सांगायचे ते 100% बरोबर होतं.
हां. आता तुम्ही आयुर्वेदाचा पण उल्लेख केला, की आयुर्वेदात पण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. त्यामुळे आजकालच्या मुली जेव्हा माधोबागमध्ये येतात आणि माधोबागमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटला तितकंसं महत्त्व दिलं जात आहे आणि हजारो रुग्ण आपण या आयुर्वेदामुळेच बरे केलेले आहेत. तर मग या मुलींना, या महिलांना या ट्रीटमेंटबद्दल सांगताना काही टास्क वाटतो का मग? आणि कशा पद्धतीने ती ट्रीटमेंट पण होते? एक एक पहिला भाग हा, की आपल्याला मी जसं म्हणतो माइंडसेट समजला पाहिजे, की फिमेल्सकडे स्वतःचे वेगळे गुणधर्म आहेत. फिमेल्स अंडरगोज सो मेनी हार्मोनल चेंजेस. म्हणजे तिच्या शरीरामध्ये म्हणजे मी असं म्हणेन, पुरुष प्रजोत्पादनासाठी काही नवीन करत नाही. एक शुक्र त्याच्या शरीरातून निघत राहतं कायम आणि ते त्याचं चालू असतं गणित. फिमेल दर महिन्याला बाळासाठी तयारी करते, नंतर सॅक्रिफाईस करते. म्हणजे फिमेल अंडरगोज सो मेनी पेनफुल फिजिकल चेंजेस ॲज वेल ॲज इमोशनल चेंजेस. म्हणून फिमेल्समध्ये इमोशनल फ्लक्च्युएशन्स पण असतात. फिमेल्समध्ये फिजिकल चेंजेस पण होतात. वजन वाढतं, कमी होतं, बॉडीमध्ये टेंडरनेस येतो. म्हणजे मासिक पाळी जी आहे ना, त्या 28 दिवसांमध्ये स्त्रीच्या शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात. की शरीरामध्ये टेंडरनेस येणं, थकवा वाटणं, कधीतरी उत्साह वाटणं, हे जे काही चेंजेस घडत असतात ना, त्या सगळ्या चेंजेसला समजलं पाहिजे. आम्ही आमच्या पेशंटला हे समजावून सांगतो. बेसिक काय आज इन्फॉर्मेशन ही नाहीये. आजच्या जगामध्ये कुठेतरी आपण कॉम्पिटिशनमध्ये लागलेलो आहोत, की पुरुषासारखी फिमेल. मी म्हणेन नाही, 2 वेगवेगळ्या कॅरेक्टरचे मी म्हणेन एक काय म्हणूया, जसं मी मगाशी म्हणलो, की एक फिश आहे आणि एक हरीण आहे. कशाला कॉम्पीट करताय एकमेकांशी? दोघांचे स्वतःचे गुण आहेत, दोघांचे स्वतःचे कॅपॅबिलिटीज आहेत, दोघांचे स्वतःचे डायमेन्शन्स आहेत. त्याला रिस्पेक्ट द्या. हे सगळं ज्यावेळी पेशंटला आपण एज्युकेट करतो आणि एज्युकेट केल्यानंतर त्याला सगळं समजावून सांगितल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये आवश्यक बदल घडवण्यासाठीचे सगळे गाईडलाईन देतो, त्यावेळी नक्कीच पेशंट हे फॉलो करतात. कारण कुठल्याही पेशंटला गोळ्या खाऊन आपलं जीवन जगत राहणं हे आवडत नसतं. आज कुठलाही पेशंट बघितला, की पीसीओडीचा पेशंट मागचे 4 महिने, 6 महिने, 8 महिने काहीतरी गोळ्या-बिळ्या खातोय आणि त्याने त्याचा त्रास कमी तर होत नाही, वाढतच चाललेला आहे. तो ज्यावेळी आमच्याकडे येतो, आम्ही त्याला ज्यावेळी हे सगळं समजावून सांगतो, सोबत दिनचर्या असेल, व्यायाम असतील, पंचकर्म असतील, डाएट असेल, हे सगळं ज्यावेळी आम्ही त्याला सोल्युशन प्रोव्हाईड करतो आणि मग दिसतं, की 2 महिन्यामध्येच त्याच्या शरीरातलं वजन एक 8 किलो कमी झालंय. 2 महिन्यामध्येच त्याच्या शरीरातली आता मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल यायला लागली. त्यावेळी पेशंटचा विश्वास नक्कीच याच्यावरती बसतो आणि हेच खरं सूत्र आहे या सगळ्या आजारातून बाहेर पडण्याचं. बरोबर. त्यामुळे पी-सी-ओ-डी किंवा पाळी जरी नियमित नसेल, तरी सुद्धा त्याच्यावर ट्रीटमेंट आहे आणि ज्या खास करून महिला आपला हा पॉडकास्ट आता पाहतायत आणि तुमच्या मनात असं असेल, की याची ट्रीटमेंट चालू करायची आहे, पण कधी तर हीच ती योग्य वेळ आहे. डॉक्टरांकडे जा, निदान करून घ्या आणि मग ट्रीटमेंटला सुरुवात करा आणि तुम्हाला आता मग माधोबागमध्ये येऊन जर ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर त्यासाठी काय करायचंय, तर नंबर तुम्हाला दिसतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यावर तुम्ही फक्त मिस्ड कॉल द्या. माधोबागचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील आणि लवकरात लवकर या लाईफस्टाईल डिसऑर्डरमधून आपण बाहेर येऊ शकतो आणि अगदी निरोगी असं आपलं आयुष्य आपण जगू शकतो. पी बद्दल आपण बोलतोय. समजा एखाद्या महिलेने हे सगळं बोलणं मनावर घेतलं. हं, तिने वजन देखील कमी केलं आणि हं. तिला कन्सीव्ह झालं, ज्यासाठी ती प्रयत्न करते. मग कन्सीव्ह झाल्यानंतर पण पुढे हा त्रास मान वर काढू शकतो का? किंवा काही आणखीन काही काही नाही. एकदा त्रास होऊ कन्सीव्ह शकतो झालात का? की विसरा. तुम्ही एक शरीर मी परत तेच सांगतो. फिमेलचं शरीर प्रचंड डायनॅमिक आहे आणि जसं फिमेलला काय म्हणूया त्याला त्रास होतात ना, प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्रास होतात, मेन्स्ट्रुएशनच्या दरम्यान त्रास होतात. हे सगळे त्रास तिला भरपूर सारे बेनिफिट पण देत असतात. हं. म्हणजे आज आपण बघतो की एका बाईची एक प्रेग्नन्सी झाली, की प्रेग्नन्सी झाल्यानंतर ती प्रत्येक वेळी वीक नाही होत. प्रेग्नन्सी त्या फिमेलला एम्पॉवर सुद्धा करत असते. त्या फिमेलला सशक्त सुद्धा करत असते. त्यामुळे असं समजायचं काही कारण नाही. एकदा पीसीओडी आहे ना, आता कन्सीव्ह झालं. मी म्हणेन कन्सीव्ह झाल्यानंतर तुमची नवीन जर्नी सुरू झाली. बिकॉज नाऊ यू आर मदर. हं. जसं आपण म्हणतो की आई झाल्यात तुम्ही आता. म्हणजे बाळ आईला जन्म देतं. तर नवीन शरीर आहे आता तुमचं. कारण तुमच्या शरीराने एक व्हास्ट हार्मोनल चेंजेस एक्सपिरियन्स केलेले आहेत. तुमचं नवीन शरीर आहे. आता त्या नवीन शरीराला हेल्दी टिकवण्याचा प्रयत्न करा. मागे काय होतं ते विसरून जा. काही चिंता करायचं कारण नाही. बरोबर. पण माझ्या ओळखीत एक अशी महिला होती, की त्यांना गर्भधारणा झाली आणि त्यानंतर हायपोथायरॉइडिझम त्यांच्या रिपोर्टमध्ये आलं आणि मग त्यांना वाटलं, की मग आता पुढे काय? याचा परिणाम किती दिवस राहणार आहे शरीरात? बघा आता एक साधा भाग आहे की गर्भधारणा झाली, डिलिव्हरी झाल्यानंतर वजन कमी करणं गरजेचं आहे की नाही त्या अगदी, काळात? अगदी. त्याच्यासाठी प्रयत्न नाही झाले. म्हणजे फिमेलमध्ये ज्यावेळी पोटात बाळ जमतं, म्हणजे पोटात बाळ साठलेलं आहे, पोटात बाळ बसलेलं आहे आणि वेट आता कुठेतरी मॅनेज होतंय, त्यावेळी मग फिमेलमध्ये फॅट अक्युमुलेट व्हायला लागतात. आता ते फॅट अक्युमुलेट व्हायला लागले, की तिथे ओबेसिटी वाढते आणि मग तुम्ही जर योग्य वेळी तुमची लाईफस्टाईल रेक्टिफाय नाही केली, तुम्ही तुमची जीवनशैली नॉर्मल करायचा प्रयत्न नाही केला, तुमचं वजन नॉर्मलमध्ये आणायचा प्रयत्न नाही केला, तर मग तिथून तुम्ही हायपोथायरॉईडचा प्रवास सुरू करता.
एक लक्षात घ्या की फिमेल्समध्ये हायपोथायरॉइड जसं पीसीओडी आहे तसाच जवळपास हायपोथायरॉइड आहे, खूप काही वेगळा नाहीये. त्या हायपोथायरॉइडचा संबंध सुद्धा तुमच्या स्ट्रेस लेव्हल्सशी आहे. तुमच्या शरीरात स्ट्रेस लेव्हल्स वाढले की हायपोथायरॉइड तुमचा वाढणार आहे. तुमच्या शरीरामध्ये लेप्टिन रेजिस्टन्स म्हणजे शरीरामध्ये चरबी वाढल्यानंतर तुमचं हंगर ॲक्सिस अफेक्ट होतो. हंगर ॲक्सिसचा अर्थ काय की पोटात खूप अन्न आहे, शरीरात खूप चरबी आहे, तरी भूक लागत राहते. याला लेप्टिन रेजिस्टन्स म्हणतात. हा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या जेवणामध्ये खूप जास्त प्रमाणात गव्हाचं सेवन असेल, म्हणजे खूप जास्त ग्लुटेन तुम्ही खाताय किंवा तुमच्या अन्नपचन प्रक्रियेमध्ये विकृती आली आहे, तुमच्या शरीरामध्ये झोलुलिन्स तयार होत आहेत, लिकी गट सिंड्रोम सारखी कंडिशन आहे, याच्यातून हायपोथायरॉइड होतो. आज लोकांचे काय समज आहे की हायपोथायरॉइड झाला की काय करायचं, गोळी खायची. आणि वजन का वाढतंय, गोळी हायपोथायरॉइडमुळे वाढतंय. वजन का वाढतंय तर तुमच्या खाण्यामुळे वाढतंय, हे स्वीकारत नाहीत. आपण स्वीकारलं काय पाहिजे की माझं वजन हायपोथायरॉइडमुळे नाही वाढत आहे, माझं वजन डाएटमुळे वाढतंय. डाएट मी रेक्टिफाय केलं तर मला गोळ्यांची गरजच नाही. आज माधोबागमध्ये हजारो पेशंट येतात, हायपोथायरॉइड घेऊन येतात, पीसीओडी घेऊन येतात, त्याच्यातूनच भविष्यात डायबिटीज तयार होतो ते घेऊन येतात. हे सगळे प्रॉब्लेम 90 दिवसात रिव्हर्स होतात जर तुम्ही स्टँडर्ड वेनी आपली जीवनशैली बदलायचा प्रयत्न केला. आणि त्यातही एक महत्वाची गोष्ट सांगतो की जीवनशैली बदलायची कशासाठी, त्या रोगाला जिंकायसाठी नाही, तर दीर्घकाल आरोग्यवान राहण्यासाठी. काही लोकांची समजूत अशी असते की ओके, म्हणजे मी हे 2 महिने करतो आणि मग माझं सगळं छान होऊन जाईल का, मग मी परत पूर्वीसारखं वागू का. तर तिथे समजून घ्या की आपल्याला जीवनशैली ह्याच्यासाठी बदलायची आहे, कारण ती बदललेली जीवनशैली ही माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पाहिजे. मला ते 2 दिवस काहीतरी मी कॉम्पेन्सेट करतोय, जसं पापं करायची आणि नंतर जाऊन गंगेत जाऊन अंघोळ करून आलं की आता फ्रेश झाला, आता सगळी पापं धुतली गेली, आता नवीन पापं करायला मोकळा, असं नाही समजायचंय. आपल्यालाही समजायचंय की मी जे काही जीवनशैली बदलतोय, त्या बदललेल्या जीवनशैलीला मी स्टक करून राहणार आहे, मी कंटिन्यू करणार आहे. असं जर केलं तर हेल्थ तुमची लिटरली इतकी सुंदर होते की न थायरॉइडची गोळी, न डायबिटीजची गोळी, न ब्लड प्रेशरची गोळी, न पीसीओडीसाठीच्या कुठल्या गोळ्या, एकही गोळी न घेता तुम्ही तुमचं आरोग्य छान ठेवू शकता जर तुम्ही जीवनशैलीला योग्य ट्रॅकवरती आणलं. बरोबर. पण मग माधोबागमध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या फिमेल्ससाठी ट्रीटमेंट होते? कारण मग थायरॉइडचा आता तुम्ही उल्लेख केलेला आहे किंवा आणखीन काही लक्षणं असेल, चेहऱ्यावर मुरूम पण येतात, पिंपल्स पण येतात, रॅश पण येते. या सगळ्यामधून महिलांना जावं लागतं. मग कशा पद्धतीनं माधोबाग या महिलांना रिकव्हर करतं? पहिला पार्ट हाच आहे की फिमेल्समध्ये पहिला पार्ट हाच असतो की आपण इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करायचा आहे. जसं मी म्हणलो की डायबिटीजमध्ये, टाईप 2 मध्ये आणि पीसीओडीमध्ये कॉमन फॅक्टर आहे इन्शुलिन रेजिस्टन्स. कॉमन प्लॅटफॉर्म आहे तो. इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय की शरीरामध्ये पॅनक्रियाजच्या आतमध्ये, लिव्हरच्या आतमध्ये, विसराच्या आतमध्ये, ओव्हरीजच्या आतमध्ये कचरा जाऊन अडकलेला आहे. आता हा कचरा कचरा काही असा ॲक्च्युअल कचरा नसतो. कचरा म्हणजे काय, एनिथिंग विच इज नॉट रिक्वायर्ड दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कचरा. म्हणजे तुमच्या शरीरात जर अतिरिक्त कॅलरीज साठतायत, त्याची तुम्हाला गरजच नाहीये, तर त्या शेवटी कचराच आहेत, कारण त्याची गरज नव्हती. आर यू गेटिंग मी? की ह्या हॉलमध्ये आता आपण काहीतरी 50 किलो किंवा 100 किलो गोल्ड आणून ठेवलं तर आपल्याला बसता येणार नाही. सो इट इज नॉट रिक्वायर्ड. जिथे मला स्पेस पाहिजे तिथे स्पेसच पाहिजे. प्रिन्सिपल हे समजून घ्या की सगळ्यात पहिलं काय केलं जातं, रेजिस्टन्स कमी करायचा प्रयत्न केला जातो. मग त्यासाठी डाएट किट आहे आपल्याकडे. आपण काय करतो की पेशंटला जनरली कुठल्याही पेशंटला मी सांगितलं की डाएट चेंज करायचंय. हॅपी असतात का पेशंट? नाही. पहिला प्रश्न मी विचारतो, हे बंद करा. मग त्यांना पुढचा प्रश्न येतो की हे बंद करतो, खाऊ तर काय खाऊ? मग काय खाऊ याच्यासाठी आम्ही डाएट किटच देतो. मग तो डाएट बॉक्स पूर्णच्या पूर्ण आम्ही देतो. 28 दिवसांचा तो डाएट बॉक्स असतो. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं जेवण त्याच्यामध्ये असतं. आणि ते घेतल्यानंतर फिमेलचं आपण पाहतो 4 ते 5 किलो वजन एका महिन्यात कमी होतं. म्हणजे 4 to 5 केजीज विदिन अ मंथ कमी झालं, तर विचार करा की काय काय घडलं तिच्या शरीरात. तिच्या शरीरातले काही हाडं छोट कमी नाही झाली, म्हणजे बोन डेन्सिटी काही कमी नाही झाली. कमी काय झालं? अनवॉन्टेड फॅट. कुठून निघालं? पॅनक्रियाजमधून निघालं, लिव्हरमधून निघालं, ओव्हरीजमधून निघालं, विसराजवरचं निघालं. आणि हे सगळं निघालं की स्वाभाविक आहे की पीसीओडीचे फंक्शन म्हणजे त्या ओव्हरीजचे फंक्शन नॉर्मल व्हायला मदत सुरू होणार. मग हा झाला पहिला डाएट किट. दुसरं असतं पंचकर्म. आता पंचकर्म म्हणजे काय, तर आपण ऐकलं असेल की अगदी साधं उदाहरण द्यायचं तर गाडीची सर्व्हिसिंग करतो ना आपण, सेम शरीराची सर्व्हिसिंग. आपल्या शरीरामध्ये दररोज आपण जे काही खातो पितो त्याच्यातून फॅट सोल्युबल टॉक्झिन आणि वॉटर सोल्युबल टॉक्झिन असे 2 टॉक्झिन्स तयार होतात. मग हे वॉटर सोल्युबल टॉक्झिन युरिनमधून बाहेर जातात. तुम्ही पाणी प्या, लघवीतून बाहेर जातील. बघा, खूप जेवल्यानंतर खूप तहान लागते. अनुभव असेल की खूप खाल्लं आपण की खूप तहान लागते, कारण शरीर प्रयत्न करतं की टॉक्झिन बाहेर काढूया, म्हणून तहान लागते. आता वॉटर सोल्युबल टॉक्झिन बाहेर जातात, फॅट सोल्युबल टॉक्झिन नाही जात बाहेर. फॅट सोल्युबल टॉक्झिन अक्युमुलेट होऊन राहतात. मग हे बाहेर काढून टाकण्यासाठीचं
चिकित्सा पद्धती म्हणजे आयुर्वेदातलं पंचकर्म. मग त्याच्यात स्नेहन, स्वेदन, बस्ती, विरेचन या ट्रीटमेंट्स आहेत की शरीरातला कचरा अडकलेला काढून टाकण्यासाठी या पंचकर्म चिकित्सांची विशेष मदत होते. नाहीतर काय होतं, वजन तर कमी होतं डाएट केल्याने. तुम्ही बरेच पेशंट बघितले असेल की वजन कमी होतं डाएट करून, पण जर पंचकर्म नाही केलं तर आतले टॉक्झिन्स तसेच राहतात, श्रिंक होतात थोडे. कळतंय? म्हणजे मी वजन कमी करताना श्रिंक झालो, पण श्रिंक होताना टॉक्झिन्स तसेच झाले, ते पण श्रिंक झाले, पण तिकडेच आहेत. पंचकर्माने काय होतं, ते सगळे टॉक्झिन्स बाहेर काढले जातात. डाएटने तुम्ही वजन कमी करताय, सोबत तुम्ही व्यायाम करताय. व्यायाम केल्याने काय होईल, व्यायाम जो करतो म्हणजे एखादा पेशंट ज्यावेळी डाएट करतो त्यावेळी त्याच्या सगळ्या मसल पण कमी होतात. म्हणजे डाएट केल्यानंतर मसल मास सुद्धा कमी होतो, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही ज्यावेळी सोबत व्यायाम करता त्यावेळी मग मसल मास, हेल्दी मसल मास तयार होतो. म्हणजे 5 किलोच्या मसलच्या ऐवजी कदाचित तुमच्याकडे 3 किलोच्या मसल तयार होते. डाएट केल्यावर तर कमी होणार आहे म्हणलो मी, पण ज्या 3 किलोच्या मसल असतील त्याच्यात स्ट्रेंथ 5 किलोची असेल. सो 3 गोष्टी एकत्र केल्या पाहिजे. डाएट पण करा, पंचकर्म पण करा आणि सोबत एक्सरसाइज करा. मग एक्सरसाइज करताना त्या फिमेल्सनी कोणते व्यायाम करायचे, तर डंबेल्स उचलायचे का, बॉक्सिंग करायचं का? मला सांगा, बॉक्सिंग हे मेल कॅरेक्टर आहे का फिमेल कॅरेक्टर आहे? काय वाटतं तुम्हाला? अपॅरेंटली मेल. बॉक्सिंग मेल कॅरेक्टर आहे. योगासनं, फ्लेक्झिबिलिटी, हे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे योगासनं करणं किंवा लवचिकपणा हे कोणामध्ये जास्त असतं, मेल का फिमेलमध्ये? फिमेलमध्ये. मग फिमेल शुड ट्राय फॉर मोर फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज. मी परत परत तेच सांगतोय की फिमेल्सनी जास्त फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस केले पाहिजे. मग कुठल्या कुठल्या फ्लेक्झिबिलिटी केल्या पाहिजेत, तर तुमच्या पेल्विक फ्लोअरच्या फ्लेक्झिबिलिटीवरती जास्त लक्ष द्या. पेल्विक फ्लोअरच्या मसल जेवढ्या तुम्ही फ्लेक्झिबल कराल, वेगवेगळी आसनं आहेत त्याच्यामध्ये, त्याचा वापर जर तुम्ही केलात तर तुमच्या शरीरातून हा त्रास पटापट बाहेर येतो. त्यामुळे 3 गोष्टी मुख्य, एक तर डाएट किट, पंचकर्म आणि एक्सरसाइजेस. या 3 गोष्टी सिंक्रोनाइज वेनी झाल्या की मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल होते. त्याच्यातून निर्माण होणारे जे बाकीचे सिम्पटम्स आहेत ते सगळे गायब होतात. सोबत वेट लॉस झालाय, आता डायबिटीजच्या इन्शुलिन रेसिस्टन्स पण बाहेर आलोय. मल्टिपल बेनिफिट फिमेल्समध्ये होतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम मला सांगा स्किनवरती काय होईल. म्हणजे एक पेशंट आहे ज्याने 8 किलो कमी केलंय वजन, आता स्किन कशी होईल, तुकतुकीत होईल का थकलेली दिसेल? ग्लो येईल स्किन. म्हणजे एकदम नॅचरल आहे की मला एक साधं असं गणित सांगा की माझ्या हार्टला स्किनचा ग्लो कोणावर आधारित आहे, तो तुमच्या बाकी कशावर नाही. हार्ट जेवढं मजबूत, हार्ट जेवढं चांगलं, तेवढं तुमची त्वचा छान असते असं आयुर्वेद म्हणतं. आता मला सांगा की पूर्वी 80 किलोला मला रक्त द्यायला लागायचं, आता मला 70 किलोला रक्त द्यायला लागतंय. लक्षात आलं? पूर्वी माझा हार्ट 80 किलोला रक्त पोचवायचं, आता 70 किलोला पोचवतंय. कुठल्या कंडिशनमध्ये हार्टचं काम इझी चालेल, 70 का 80? 70. लक्षात येत आहे? तुम्ही वजन कमी केलं की तुमच्या स्किनचा ग्लो नॅचरली वाढणार आहे. तुम्हाला काही त्याच्यासाठी मग वेगळे प्रयोग करायची गरज नाही. पण जर तुम्ही तसं नाही केलं तर मग तुमच्या स्किनवरती मुरूम येत राहणार, तुमच्या स्किनवरती रॅशेस येत राहणार, तुमच्या इथे तिथे काही ना काहीतरी ब्लॅकिश डिस्कलरेशन होणार, मोल्स डेव्हलप होणार, हे सगळं होणार. पण जर तुम्ही वेट कमी केलं, हे सगळ्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर येता. बरोबर. या सगळ्या गोष्टी आता तुम्ही आम्हाला सांगितल्यात. याला समजा सुरुवात आम्ही आजपासूनच केली, अरे वा, तर व्हेरी मग गुड. पीसीओडी साठी असे काही पदार्थ आहेत का की ते महिलांनी खाल्ले पाहिजे, किंवा तुम्ही आसन आणि योगासनांचा पण उल्लेख केला, तर काही अशी नावं तुम्ही आम्हाला सांगू शकतात का की घरच्या घरी किंवा बसल्या जागी पण ती योगासनं करू मी शकतो? म्हणेन आसनांपेक्षा तुम्ही जस्ट गुगलवरती पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस टाका, किगल एक्सरसाइजेस टाका. तुम्हाला सगळे पेल्विक फ्लोरचे एक्सरसाइजेस दिसतील. कोर मसलचे व्यायाम सगळे करायचे. कोर म्हणजे आपल्या ॲब्डॉमिनल मसल्सचे म्हणून, की जिथे तुम्ही पोटावरती जास्त फोकस कराल, पेल्विक फ्लोर म्हणजे खालच्या मसल्सवरती जास्त फोकस कराल, ते सगळे व्यायाम करा. सोबतच सूर्यनमस्कार अतिशय उपयोगी आणि फ्लेक्झिबिलिटी वाढवणारा व्यायाम, त्यातून तुमचं शरीर अजून फिट होतं. रनिंग करताना मी जनरली सांगतो की फिमेल्सनी फ्लेक्झिबिलिटी, त्याच्यानंतर रनिंग आणि नंतर बॅलन्सिंग, हे 3 असे लाईन आपण लावूया. म्हणजे व्यायामाचे 5 प्रकार आहेत ना, की वेट ट्रेनिंग पण एक प्रकार आहे, कार्डिओ पण आहे, स्ट्रेचिंग पण आहे, बॅलन्सिंग पण आहे आणि आपण म्हणूया फ्लेक्झिबिलिटी पण आहे. तर फॉर द फिमेल द मोस्ट इम्पॉर्टंट इज फ्लेक्झिबिलिटी. मी जसं नेहमी सांगतोय, फ्लेक्झिबिलिटीवरती फोकस करा. दुसरं येतं एरोबिक पण करा. एरोबिकने तुमच्या शरीरात कॅलरीज बर्न व्हायला जास्त मदत मिळते. मग एरोबिकमध्ये काय करायचं, तर चालायला जाता. तर थोडं एक लक्षात घ्या की चालायला जाणं म्हणजे त्याच्यात सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे, की काय स्पीडनी चालताय. तुम्ही प्रयत्न असा करा की मॅक्सिमम स्पीड वाढवायचा प्रयत्न करा. 30 मिनिट्सच चाला. मग तुम्ही 30 मिनिटामध्ये पहिल्यांदा 2 किलोमीटर चाला, दुसऱ्या दिवशी चाल, तर चॅलेंज द्या स्वतःला की नाही, आज मी 2 किलोमीटर नाही, आज मी 2 किलोमीटर प्लस 100 मीटर म्हणजे 2100 मीटर चालणार.
उद्या मी 2200 चालणार आहे. असं करत 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 3000 पर्यंत पोहोचा. म्हणजे काय म्हणूया त्याला 3 किलोमीटर 30 मिनिटामध्ये इथपर्यंत पोहोचा. अजून वाढवा. त्याच्यानंतर नंतर काय करा, शेवटची शेवटचे 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं किंवा शेवटचा 1 मिनिटं झाला तरी चालेल. 1च मिनिटं म्हणतोय, शेवटचा 1 मिनिटं. लिटरली शेवटच्या 1 मिनिटामध्ये प्रयत्न करा की तुम्ही 250 ते 300 मीटर पळाल. म्हणजे 1 मिनिटात 300 मीटर जर तुम्ही पळालात जोरात, कळतंय? तर तुमच्या शरीरात खूप कॅलरीज बर्न होतील. कॅलरीज बर्न झाल्या ना, की अजून एक मजेशीर गोष्ट असते. तुमच्या मसल्स आहेत ना, त्याच्यात एक मसल मेमरी नावाची गोष्ट असते. समजा तुम्हाला खूप जोरात धावायला लागलं अचानक, है ना? असं कुठेतरी कुत्रा मागे लागला आणि खूप जोरात धावायला लागलं. धाप लागते, घाम येतो, रेस्टलेस व्हायला लागतं, हार्ट रेट धक 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 वाढते. ही जी काही फेज आहे ना, दिस इज कॉल्ड मेमरी. ही मेमरी शरीरात राहते. तर तुम्ही दररोज या मेमरीज निर्माण करा आणि त्या मेमरीजच्या हिशोबाने शरीर मग स्वतःला रिसेट करायला लागतं. अरे तशी फेज आली होती, मग आता नको आता काळजी घेऊया. मग त्यामुळे शरीर अननेसेसरी गोष्टी साठवण्याचं प्रमाण कमी करतं. त्यामुळे कार्डिओ करताना काय कराल तर थोडंसं स्पीड वाढवा. जसं मी म्हणालो की 30 मिनिटं चाला, 30 मिनिटात 2 किलोमीटर 100 मीटरनी वाढवा, स्पीड वाढवा. सोबत शेवटचा 1 मिनिटं 2 मिनिटं एकदम फास्ट रनिंग की जिथे तुम्ही 1 मिनिटामध्ये 200 मीटर पळताय अशा स्पीडनी जा. हे झालं तर बघा तुमचं 2 महिन्यामध्ये माझ्या मते आरामात हा पीसीओडी पूर्ण गायब होईल. थायरॉइड नॉर्मल होईल, डायबिटीज नॉर्मल होईल, सगळं छान होईल. माइंडसेट प्रचंड बदलेल आणि जे एक क्रोनिक डिप्रेशन असतं ना या पीसीओडीमध्ये, बऱ्याचशा फिमेल्समध्ये मी बघतो की क्रोनिक फेजमध्ये त्या डिप्रेशनमध्ये निघून जातात. पीसीओडीचा त्रास कसा असतो, त्या फिमेलला हळूहळू डिप्रेशनमध्ये घेऊन जातो. त्यामुळे याच्यातून बाहेर पडायचं तर 2-3 महिने द्या. 2-3 महिन्यात पूर्ण रिकव्हर होऊ शकतं. तर आता तुम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायला सांगितल्यात त्याची सुरुवात समजा महिलांनी करायची ठरवली, पण पीसीओडी आहे हे समजण्यासाठी डॉक्टर सगळ्यात आधी काही टेस्ट आपल्याला करायला सांगतात. त्यात व्हिटॅमिन डीचा रिपोर्ट जर काही वर खाली आला तर मग पुन्हा चिंतेची बाब, मग पुन्हा टेन्शन येतं. मग पीसीओडी असणाऱ्या महिलांसाठी व्हिटॅमिन डीची लेवल काही सेट करण्यात आलेली आहे का? असं काही सगळ्यात पहिले व्हिटॅमिन डीची लेवल सेट बीट काही नाही. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की व्हिटॅमिन डी तयार होणं हे तुमच्या शरीरातलं अतिशय इसेन्शियल गोष्ट आहे. म्हणजे आपण त्याला इतकं इग्नोर करतो आणि आपल्याला वाटतं की गोळ्या खाऊन सगळं नॉर्मल होईल. एक साधा नियम समजा की तुमच्या शरीरातली जी चरबी असते, नीट आहे का, तुमच्या शरीरातली जी चरबी असते ही चरबी सनलाईटमध्ये व्हिटॅमिन डी मध्ये कन्वर्ट होते. व्हिटॅमिन डी म्हणजे सनलाईट नाहीये. व्हिटॅमिन डी म्हणजे तुमच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल डी मध्ये कन्वर्ट झालंय सनलाईटमध्ये. कळतंय? आपण जसं भाजी बनवतो, शिजवतो कुकरवरती, तर कुकर म्हणजे सनलाईट आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, आग आहे ती सनलाईट आहे. पण रॉ मटेरियल काय होतं? व्हिटॅमिन डीचं रॉ मटेरियल कोलेस्ट्रॉल आहे. तर तुम्ही केलं काय पाहिजे? सनलाईट घ्या. आज आपण सनलाईट पासून एवढे दूर जातोय. म्हणजे भारतीयांना वाटतं की आपल्याला सनलाईटची गरजच नाही, कारण आपल्याला कॉम्प्लेक्शन आणि रंग आणि हे सगळे अंधश्रद्धा डोक्यामध्ये आहेत किंवा मिसबिलीव्स आहेत. पण जर तुम्ही सनलाईट एक्सपोजर घेतला तर तुमच्या शरीरात ट्रिमेंडस बदल घडतात. म्हणजे तुम्ही अर्धा तास जरी सनलाईट एक्सपोजर घेतला तरी सुद्धा तुमच्या शरीरात सफिशियंट व्हिटॅमिन डी तयार होतं. तुम्हाला काही बाहेरून गोळ्या खायची गरज नाहीये. पण ते बाहेर जाणार कोण उन्हामध्ये? स्किन काळी पडेल तर मग काय करायचं? गरज नाहीये स्किन काळीच पडेल. लक्षात घ्या. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला फक्त गोरो राहून फायदा नाहीये. तुमच्या शरीराला टोन पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची काय म्हणूया त्याला एक शाईन पाहिजे. ते शाईन बिन येतं कुठून? तुमचं सगळं ते शरीरात डेव्हलप होतं ज्यावेळी तुमचे आतले सगळे ऑर्गन्स हार्मोनीमध्ये असतात. त्यामुळे सौंदर्यासाठी ते सनलाईट पासून दूर जाऊ नका. सनलाईट तुम्हाला सौंदर्यच देणार आहे. फक्त त्याचं एक्सपोजर आवश्यक आहे. त्याला इग्नोर करू नका. नाहीतर मग मल्टिपल प्रॉब्लेम्स, मग ते जॉईंटचे असतील, डायबिटीजचे असतील, हे सगळे व्हिटॅमिन डीशी. म्हणजे आज व्हिटॅमिन डीचं गुगल सर्च तुम्ही केलं तुम्हाला काय काय मिळतं? हाडांपासून, डायबिटीज पासून, कोरोनरी आर्टरी डिसीज पासून, ब्लॉकेजेस, म्हणजे हे सगळे एकत्र त्याच्या अवतीभोवती आहेत. फक्त 30 मिनिटं उन्हात आपण फिरलो तरी सुद्धा आपल्या शरीरात पुरेसं व्हिटॅमिन डी तयार होतं. तेवढं तर मला वाटतं प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्हाला अगदीच दर आठवड्याला दररोज जाणं जमत नसेल, काही गरज नाही. एक रविवार तर मिळतो. त्या एका रविवारी तरी घरच्या कुठल्यातरी एका ठिकाणी जिथे सनलाईट एक्सपोजर चांगला आहे तिथे सूर्यप्रकाशाचं सेवन करा. शरीरावरती सूर्यप्रकाश येऊ द्या. हे कुठेतरी प्रयत्न माझ्या मते व्हायला हवेत. पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी नैसर्गिकपणे व्हायच्या. पण आता मी असे काही घरं बघतो की ज्या 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 फ्लॅटमध्ये सूर्याची किरणं येतच नाहीत कधी, किंवा किरणं येऊ नये त्याची पूर्ण व्यवस्था आपण केलेली असते.
मग तुम्हाला व्हिटॅमिन डी कुठून मिळणार? आज ते बिचारे अमेरिकेतली लोकं जिथे सूर्यच दिसत नाही ते गोळ्या खातात व्हिटॅमिन डीच्या आणि इथे भारतामध्ये धो इथे सूर्याचा प्रकाश आहे आणि आपण सुद्धा व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खायला जातो. इथे सूर्य आहे ना, मग व्हिटॅमिन डीची गरज काय? सूर्य जर असेल तर व्हिटॅमिन डीची गरजच नाहीये तुम्हाला. त्यामुळे 30 मिनिटं ते एक्सपोजर गरजेचं आहे. त्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. बरोबर. तुम्ही आज एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत, की एखाद्याने समजा ठरवलं, की मला आता हे करायचं आहे. हं. फक्त प्रॉब्लेम आहे, की हे मॅनेज कसं करायचं? तर पी असणाऱ्या महिलेचं रुटीन कसं असलं पाहिजे? तिने काही बदल करायला हवेत का? आणि या 24 तासात काय-काय करणं गरजेचं आहे त्या वाह! महिलेसाठी? हे खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं पी-सी-ओ-डीमध्ये फिमेलनी आपल्याला समजलं पाहिजे, की फिमेलची जी रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे, ती इथे नाही चालत. ती चालते इथे. इथून सगळं कंट्रोलर्स आहेत. मग ह्या कंट्रोलर्समध्ये कोण-कोण महत्त्वाचं आहे? तुमच्या सकाळची वेळेत उठणं, रात्री वेळेत झोपणं, नाहीतर तुमच्या शरीरात मेलाटोनिन तयार नाही होणार आणि ते नाही झालं, की तुमचे पी-सी-ओ-डीचे प्रॉब्लेम सुरू होणार. दुसरं त्याच्याबरोबरीने म्हणजे दिनचर्या तुमची झाली. दिनचर्या झाल्यानंतर तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण, शुगर्सचं प्रमाण, तुम्ही शुगर्स कमी करा, कार्बोहायड्रेट्स कमी करा. हे तिथे प्रचंड गरजेचं आहे. दूध कमी करा. कारण दुधाने सुद्धा तुमच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स अजून वाढणार आहे. सो सो हे सगळे फॅक्टर आपण गृहीत धरायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर तुम्ही छान ग्रीन टी घेतला. ग्रीन टी घेतल्यानंतर तुम्ही छान वॉकला गेलात. वॉक करून आलात, सनलाईट एक्सपोजर झालं. आल्यानंतर थोडे फ्लेक्सिबिलिटीचे एक्सरसाइज केले, योगासनं केले आणि योगासनं केल्यानंतर तुम्ही तुमच्या रुटीनला लागलात अंघोळ करून. एवढं झालं तरी खूप आहे. काही वेगळं करायची गरज नाहीये. डाएटमध्ये आपल्याला कॅलरीज कट डाउन करायच्या आहेत. फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे. चहा-बिहा सगळा बंद करायचा आपल्याला त्याची काही गरज नाही. दूध, चहा, गूळ, साखर, गोड पदार्थ हे बंद करा. असं समजा की आपल्याला डायबिटीज झालेला आहे आणि त्या पद्धतीने पुढचे 2 महिने वागा. तुमच्या शरीरात पॉझिटिव्ह बदल घडतील आणि सगळ्यात मोठा माइंडसेट. माइंडसेट म्हणजे काय? फिमेल माइंडसेट काय असतो? तर फिमेल माइंडसेट हा एक हळवा, कुठेतरी कलरफुल किंवा एक प्रकारचं म्हणजे स्त्री तत्वाचे जे काही गुणधर्म आहेत ना, ते स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करा. आपण जेवढे स्वतःला ब्लँक करू, तेवढे तुम्ही फिमेल कॅरेक्टरिस्टिक्सपासून दूर जाल आणि त्याचा विपरीत परिणाम शरीरावरतीच होणार. त्यामुळे आपण फिमेल माइंडसेटमध्ये यायला पाहिजे. बाईक चालवणं असेल किंवा आपण जसे मेलसारखे आपण कंपॅरिझन करायला जातो ना, त्या गोष्टींपासून थोडेसे दूर राहायचा प्रयत्न करा. ह्याचे सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट सुद्धा आपल्या शरीरावरती असतात. म्हणजे कुठल्याही स्त्रीला जीन्स किती आवडत असली तरी लग्नात ती जीन्स घालून तो उभी नाही राहणार. तिथे तर ती त्याच पोशाखात येईल. माइंडसेट परत एकदा सांगतो, की ते जे काही वेशभूषा आहेत, लहान मुलांना आपण कार देतो, मुलीला काय देतो? बाहुली का बरं? तिला पण का कार देत नाही? का पण तिला बंदूक देत नाही? का तिला रणगाडे देत नाही? कारण ते फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तिच्यात नैसर्गिक अट्रॅक्शन त्यांच्याप्रती निर्माण होणार आहे. तिला भातुकली देतो ना आणि मुलाला कार देतो, बंदूक देतो, कुठलातरी आयर्न मॅन देतो. असं का करत नाही? त्या मुलीला पण अशा मारामारीच्या का नाही देत? परत एकदा सांगतो, की मेल आणि फिमेलमध्ये हे नैसर्गिक डिफरन्सेस आहेत. आपण ते सुद्धा ॲक्सेप्ट केले पाहिजेत आणि या सगळ्याच्या जोडीने जर माधोबागची मदत घेतली, डाएट किट असेल, पंचक्रम असेल, कन्सल्टेशन असेल, तर याने नक्कीच तुमचा पी पटकन रिकव्हर होऊ शकतो. बरोबर आणि खास करून ज्यांना पी आहे हे रिपोर्टमध्ये कळल्यानंतर आधीच त्यांच्या मनात एक अशी भीती भरते, की आता मला नॅचरली कन्सीव्ह पण होणार नाही. मला IVF किंवा IUI करावं लागेल. हां. तर या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आता सांगितल्या, त्या जर फॉलो केल्या तर IVFची गरजही लागणार बिलकुल नाही. गरज नाही. बिलकुल गरज नाही. पी-सी-ओ-डीसाठी तुम्हाला IVF लागते म्हणजे तुम्ही खरोखरच खूप चुकीच्या ट्रॅकवर आहात. पी-सी-ओ-डीसाठी जो लिटरली 2-3 महिन्यामध्ये तुम्ही रिकव्हर करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही IVFला जाताय आणि एवढे सगळे त्रास सहन करताय. तुम्ही खरोखर चुकताय कुठेतरी. तुम्ही त्याला डिफीट करा 90 दिवसामध्ये आणि हेल्थ एन्जॉय करा. काही गरज नाही IVFची. बरोबर. मग ज्या मैत्रिणी आता आपल्या हा पॉडकास्ट पाहतायत, समजा केस अचानक चेहऱ्यावर येतायत किंवा जी सगळी लक्षणं तुम्ही सांगितली, मूड स्विंग होतायत, वेगवेगळे बदल होतायत आणि आता पी निदान करायचंय. तर यासाठी मग काही ब्लड टेस्ट आहेत का किंवा कोणत्या तपासण्या आहेत का, की त्या करायलाच पाहिजे? जनरली बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा साखर चेक केलेली सगळ्यात चांगलं. कारण डायबिटीजशी सगळ्यात जवळचा संबंध आहे. श्रेयम इन्शुलिन लेव्हल चेक करा, ते पण एक चांगली गोष्ट आहे. सोनोग्राफी करून घ्या. हं. या बेसिक तपासण्या करा. हार्मोनल स्टडीज वगैरे तर मी म्हणेन पुढची गोष्ट आहे. त्याची गरज तुम्हाला इनिशियली लागणारच नाही. पहिले तुम्ही या बेसिक शुगर लेव्हल्स असतील, लिपिड प्रोफाइल आहे, हे चेक करून घ्या. त्यातून तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मिळते. लाईफस्टाईल करेक्ट करायला लागा. लक्षात येतंय? लाईफस्टाईल करेक्ट करायला लागा. 1 महिन्याच्या नंतर लाईफस्टाईल करेक्ट करून तुम्ही मग चेकअपला पुढच्या ज्याच्यात तुम्ही हार्मोनल स्टडीज करून घ्याल. ते पहिल्या महिन्यातच तुम्हाला कळेल की तुमचं सगळं नॉर्मल येणार आहे पुढे.
कारण आपण करेक्टिव्ह ॲक्शन्स घेण्यावरती जास्त फोकस घेतला तर सगळे आतले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. पुढच्या महागाच्या इन्व्हेस्टिगेशनची कदाचित गरजच नाही पडणार. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं तर मॉडिफिकेशन ऑफ युअर लाईफ. बरोबर. आत्तापर्यंत आपण पाळी वेळेवर येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि जर पीसीओडी असेल, पीसीओएसचे काही लक्षणं असतील, तर त्यावर कशा पद्धतीनं मात करायला पाहिजे, हे सगळं बोललो. पण आता एखादी स्त्री 40-42 या वयात आल्यानंतर तिची पाळी अचानक थांबते आणि मग डॉक्टरांकडून तिला सांगितलं जातं, की आता मेनोपॉजला सुरुवात झालेली आहे. तर प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हे असतं, की काहींच्या बाबतीत उलटं पण असतं. म्हणजे कसं? जसं की मेनोपॉजचा तिला त्रास नसेल, शरीरात काही वेगळे हार्मोन्स असतील, पण तिला वाटतं की हे मासिक पाळीशी निगडीत आहे, म्हणूनच माझ्या शरीरात हे सगळे बदल होत आहेत. एक भाग लक्षात घ्या, की मेनोपॉजच्या जवळ जायला लागली फिमेल, की स्वाभाविक आहे, की ते बदल घडायला लागतात. पण परत डॉक्टर्स हे चांगले ठरवू शकतात, की त्या फिमेलमधले बदल हे कुठल्या आजाराचे इंडिकेटर आहेत का मेनोपॉजचे इंडिकेटर आहेत. हं. कारण हे त्या डॉक्टरने ठरवलं पाहिजे एक्झॅक्टली. मेनोपॉज शरीरात येणं आणि ते आल्यानंतर शरीरात सिम्प्टम दिसणं स्वाभाविक आहे. का? कारण आत्तापर्यंत जी सिस्टीम तुम्हाला मदत करत होती, म्हणजे ज्याला आपण मेन्सेस शाप की वरदान असा आपण जर टॉपिक घेतला तर खूप काही डिस्कशन निघेल. तर मेन्सेस जे तुम्हाला आतापर्यंत वाटत होतं की पेनफुल प्रक्रिया आहे, ती ज्यावेळी गायब होते त्यावेळी कळतं की ती किती माझं शरीर साफ करून द्यायची. आणि मग ती साफ करणं थांबलं आणि त्या दरम्यान तुमची कुपथ्य चालू असतील. म्हणजे मी नेहमी सांगतो की मला सांगा, फिमेल जास्त हवं ते खातात का मेल जास्त हवं ते खातात? फिमेल हवं ते मजा करतात ना. तरी सुद्धा हार्ट डिसीज कोणाला जास्त होतो? हार्ट डिसीज पुरुषांना जास्त. का बरं असं? तर त्याच्या मागचं रूट कॉजच हे आहे, की फिमेल्सला मेन्स्ट्रुअल सायकलमधून एक प्रोटेक्शन नॅचरल मिळतं, की शरीरात साठलेला सगळा कचरा निघून जातो. आता मेनोपॉज आला, की तो कचरा बाहेर जाईल का? मग तो मेनोपॉजच्या दरम्यान कचरा बाहेर जात नाही. पण त्याच वेळात तुम्ही तुमचं जेवणावरती नियंत्रण ठेवलं नाहीये, व्यायाम करत नाहीये, तर तिथे तुम्हाला त्याचे त्रास होतात. त्यामुळे मेनोपॉज सुरू झाला, की सिम्प्टम्स यायला लागतात आणि मग त्यावेळी विशेष काळजी घेतली पाहिजे. जर ती नाही घेतली तर मग पुढे जाऊन हायपरटेन्शन, हार्ट डिसीज ह्या सगळ्या शक्यता सुरू होतात. आणि आजच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, की फिमेल्समध्ये मेनोपॉज नंतर हार्ट डिसीजचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. हं. कारण बघा, पूर्वीची फिमेल वेगळी होती. पूर्वीच्या फिमेलला काय काम होतं? चूल आणि मूल. आजच्या फिमेलला काय चूल, मूल, ऑफिस, बाकी सगळं प्रेशर पुरुषांच्या सोबतीने ते हँडल करतायत. इथे कुठेतरी आता आपल्याला समजलं पाहिजे, की त्या फेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही स्वतःला थोडासा वेळ स्पेसिफिक द्या, की तिथे तुम्ही स्वतःला आता फोकस करायचंय. आतापर्यंत मुलं झाली, आई-वडील झाले, नवरा झाला. आता मेनोपॉज आलाय. आता फोकस स्वतःवर करा. नाहीतर मग मूड स्विंग, मेंटल डिस्टर्बन्स, फ्रस्ट्रेशन, शरीरात वेगवेगळे त्रास हे सगळे होणार आहेत. पण जर स्वतःकडे लक्ष दिलं तर या त्रासापासून नक्की वाचू शकता. बरोबर. आणि या सगळ्या त्रासांवर जर आपल्याला मात करून अगदी निरोगी जगायचं असेल, वजन कमी करायचं हे मनाने अगदी आपण ठामपणे ठरवलं असेल, तर माधवबागकडे खास एक डाएट किट पण आहे. तर हा डाएट किट आपल्या ह्या सगळ्या मैत्रिणी कसा मागवू शकतात आणि काय-काय आहे या डाएट किटमध्ये? बेसिकली हा डाएट किट आपण तयार का केला? हा डाएट किट तयार करण्याच्या मागचा उद्देश काय होता? कारण पेशंट्सना बऱ्याच वेळा आम्हाला असं कळालं, की इच्छाच असते डाएट करायची. हं. आज आपण 100 पीसीओडीच्या फिमेल्सचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना विचारलं, "इच्छा आहे का तुमची डाएट करायची?" काय म्हणतात त्या? होच म्हणणं. "नक्की मला करायचंय." पण घरी गेल्यावर आणि ॲक्चुअल जेवण दिसल्यावर काय होतं? पॉसिबल होत नाही. ते पॉसिबल होत नाही. मग तिथे आपल्याला पेशंटला मदत करायची. मग त्या मदत कशी करता येईल, की खाऊ काय? तर त्यासाठी आम्ही एक बॉक्स दिला. बाबा खाऊ काय त्याचं हे उत्तर. हे खा, ह्याच्यात सगळं आहे. मस्त ह्याच्यातलं छान हवं तसं मजेदार जेवून घ्या. मग आम्ही काय केलंय, आम्ही त्याच्या कॅलरी काउंट करून त्याचे प्रोटीन पर्सेंटेज असेल, कार्ब असेल, फॅट असेल, या सगळ्याचं डिस्ट्रिब्युशन काउंट केलं. मायक्रो न्यूट्रिशनचं डिस्ट्रिब्युशन काउंट केलं. आयुर्वेदिक औषधं त्यात टाकली आणि असं करून आम्ही एक डाएट बॉक्स बनवला. अगदी सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी तेवढ्याच त्याच्यातून खायच्या. चविष्ट बनवायची जबाबदारी त्या गृहिणीची आहे. कारण मसाले तुम्हाला हवे ते वापरा, तेल वापरा, तूप वापरा आणि ते छान जेवण तेवढं दिलेलं तेवढंच तेवढंच जेवा. तेवढं जर तुम्ही जेवलात, तर तुम्हाला आरामात या आजारातून पूर्णपणे बाहेर पडता येईल. त्यामुळे एक बेस्ट सोल्युशन आहे. ज्यांना डाएट करणं अवघड जातं, डॉक्टरने दिलेला डाएट चार्ट फॉलो करणं अवघड जातं, त्यांच्यासाठी डाएट किट बेस्ट सोल्युशन आहे, की बाबा चला एक डोक्याचा त्रास गेला, काय करायचंय ते समोर आहे. तेच फक्त उचलायचं आणि जेवण बनवायचं आहे आणि त्याच्यातूनच माझा आजार बरा होणार आहे. बरोबर. तर आत्ताच डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय, त्यामुळे वजन कमी करण्याचं जर टेन्शन असेल, की आता सकाळी उठून काय बनवायचंय,
ते टेन्शन घेऊ नका. माधवबागने खास याच्यासाठी एक डाएट किट तयार केलंय. हा डाएट बॉक्स कसा मागवायचा, तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय. या नंबरवर फक्त मिस्ड कॉल द्या. माधवबागचे प्रतिनिधी हे तुमच्याशी स्वतःहून संपर्क साधतील आणि तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं हा डाएट बॉक्स घर बसल्या ऑर्डर करू शकता आणि तुमचं वजनही कमी करू शकता. तर हा पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. एकंदरीतच ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्या आपल्या मैत्रिणी त्या दिशेने वाटचाल करतायत, त्यांना तुम्हाला जाता जाता काय सांगायचंय? जाता आता एवढंच सांगायचं की आपल्याला फिमेलची जी प्रकृती आहे ती प्रकृती असते की सर्कलच्या मध्ये सेंटरमध्ये फिमेल स्वतः कधीच नसते. फिमेलच्या सर्कलच्या सेंटरमध्ये ती कायम दुसऱ्यांना ठेवत असते. कधी वडील असतात स्वतःचे, कधी नवरा असतो, कधी मुलं असतात, कधी जावई असतो. आता जर तुम्हाला पीसीओडीच्या कंडिशनपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात ना, तर कुठेतरी आता स्वतःला सेंटरमध्ये ठेवा आणि फोकस स्वतःवर करा की माझं शरीर मी आतून साफ कसं करेन. आणि हा फोकस ज्यावेळी तुम्ही जर्नी सुरू कराल त्यावेळी तुमच्या शरीरातला सगळा हे प्रॉब्लेम बाहेर येणार आहेत. जर तुम्ही स्वतःवर आत्ता फोकस नाही केलं तर मग मात्र याचे कॉन्सिक्वेन्सेस लॉंग टर्म साठी आपल्याला झेलायला लागतात. त्यामुळे सगळ्यांना एकच विनंती आहे की हा जर आजार तुम्हाला आहे हे तुम्हाला कळालं असेल ना, तर 2 महिने स्वतःसाठी स्पेअर करा, जेणेकरून पुढचे 20 वर्ष 40 वर्ष तुमची छान मजेत जातील. जर तसं नाही केलं तर मग पुढच्या 20-40 वर्षांमध्ये वेगवेगळे त्रास आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. बरोबर आणि प्रत्येकाला निरोगी असंच खरं तर आरोग्य हवंय आणि आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांचे पण मला आभार मानायचे आहेत. माधवबाग सोबत सुरू असणारी आपली ही स्पेशल सिरीज आरोग्यावर बोलू काही या पॉडकास्टला तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आजच्याही आपल्या या पॉडकास्टच्या निमित्तानं तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, डॉक्टरांचं तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि डॉक्टर आज तुम्ही ते आलात आणि खास आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी त्यांच्या मनात जे जे प्रश्न असतात, शंका असते, त्याचं अगदी छान पद्धतीनं निरसन केलंय. आम्हाला छान छान उत्तरं दिली आहेत. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू.